संदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। भूमी अभिलेख कार्यालयातून गावठाणच्या जागेत रहिवासासाठी प्रमाणपत्र वाटप। जिल्हा चिटणीस प्रवीण माळीच्या प्रयत्नांना यश। शिंदखेडा शहरातील जनता नगर येथील रहिवाशांना भूमी अभिलेख कार्यालयाचा उतारा नसल्याने पंतप्रधान घरकुल योजनेचा लाभ मिळत नव्हता। तसेच गावठाण जागेचे नगरपंचायत उतारा असल्याने लाभापासून वंचित राहत होते। म्हणून जिल्हा चिटणीस प्रवीण माळी व माजी गटनेते अनिल वानखेडे यांच्या अथक प्रयत्नाने आणि पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजपा माजी गटनेते अनिल वानखेडे यांच्या नेतृत्वात व माजी उपनगराध्यक्ष भिला पाटील यांच्या सहकार्याने उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय शिंदखेडा यांच्याकडून पहिल्या टप्प्यातील 104 लाभार्थ्यांना प्रमाणपत्र मिळाले असून त्याचे वाटप दिनांक 3 मे रविवारी संध्याकाळी क्रांती चौकात 6 वाजता मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले। संपूर्ण गावात गरिबांसाठी पंतप्रधान आवास योजनेचे काम सुरू होते, परंतु जनता नगर, साबरहटी परिसर व दत्त मंदिर परिसरातील गरिबांना या योजनेच्या लाभापासून वंचित राहावं लागत होतं। यासाठी मागील 2 वर्षापासून जिल्हा चिटणीस प्रवीण माळी प्रयत्न करत होते व त्यांच्या प्रयत्नांना यश मिळवून भूमी अभिलेख कार्यालयातून गावठाणच्या जागेत रहिवासासाठी त्यांना प्रमाणपत्र मिळाले। या परिसरातील नागरिकांनी त्याबद्दल अनिल वानखेडे व प्रवीण माळी यांचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली। प्रवीण माळी आपल्या मनोगतात म्हणाले की पंतप्रधान आवास योजना ही केंद्र सरकारची महत्त्वाची योजना आहे, ज्याद्वारे बेघर आणि कच्च्या घरात राहणाऱ्या गरिबांना पक्की घरं बांधून दिली जातात। ग्रामीण आणि शहरी अशा 2 भागात राबवल्या जाणाऱ्या या योजनेत आर्थिक मदत, व्याज सवलत आणि थेट बँक हस्तांतरणाद्वारे घरकुलासाठी निधी दिला जातो। प्रसंगी उपनगराध्यक्ष उदय देसले, चेतन परमार, माजी गटनेते अनिल वानखेडे, माजी उपनगराध्यक्ष भिला पाटील, युवराज माळी, जिल्हा चिटणीस प्रवीण माळी, शहर अध्यक्ष संजय कुमार महाजन तसेच देवीदास माळी, त्र्यंबक माळी, भागवताचार्य माऊली, प्रकाश जाधव, गणेश परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रवीण दयाराम माळी यांनी केले, तर आभार प्रदर्शन भागवताचार्य व कीर्तनकार प्रकाश जाधव यांनी केले। कार्यक्रमाला वीरेंद्र वाडिले, दिनेश जाधव, कुणाल माळी, भूषण परदेशी, अप्पा माळी, रोहित वाघ, महेंद्र माळी, जितू माळी, सुनील पवार, महेंद्र जाधव, विनोद माळी, महेंद्र गिरासे, निलेश माळी, महेश माळी, बाळा